युसीएन समूहाच्या वतीनं अत्याधुनिक IPTV ॲप लॉन्च करण्यात आलं। या ॲपमुळे ग्राहकांना OTT आणि ब्रॉडबँड सेवा एका क्लिकवर मिळणार आहे। नागपुरात आयोजित एका भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या ॲपचं लोकार्पण करण्यात आलं। बदलत्या काळानुसार युसीएन समूह नेहमीच आपल्या सेवेत आधुनिकता सादर करत आलाय। 90च्या दशकात डॉल्बी सेवा असो किंवा 2010च्या दशकात सेट टॉप बॉक्स असो किंवा त्यानंतरच्या काळात HD सेवा असो किंवा ब्रॉडबँड सेवा, युसीएनने नेहमीच आपल्या ग्राहकांना आधुनिक आणि दर्जेदार सेवा प्रामाणिकपणे दिली आहे। यातच येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानानुसार युसीएनने IPTV सादर केला आहे। यानुसार ब्रॉडबँड सेवा असो किंवा OTT प्लॅटफॉर्म ग्राहकांना अल्प दरात सर्व सुविधा केवळ एका क्लिकवर सादर करण्यात येणार आहे। नागपुरातील सुरेश भट सभागृहात आयोजित एका भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून या ॲपचं लोकार्पण करण्यात आलं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या ॲपचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी युसीएन समूहाचे तीनही संचालक अजय खामणकर, आशुतोष काणे आणि जगदीश पालिया, त्यांचे कुटुंबीय आणि युसीएन समूहाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते। तर उपस्थितांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युसीएन समूहाचं कौतुक केलं। कुठल्याही संघटनेला सुरुवात करून तिथेच थांबणे योग्य नाही, सातत्यानं प्रयत्न करत राहून आधुनिकतेचे कास धरणे गरजेचं असतं, असं प्रतिपादन गडकरींनी केलं। यासोबतच त्यांनी युसीएन समूहाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। युसीएन के इस नए उपक्रम को हृदय से बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं, शुभेच्छाएं देता हूं और आपका ये पॉपुलर होते समय, एंटरटेनमेंट करते समय, प्रबोधन, प्रशिक्षण एंड रिसर्च एंड डेवलपमेंट का उपयोग करके जो सोशली, इकोनॉमिकली, एजुकेशनली बैकवर्ड है उनके जीवन को बदलने के लिए अगर आप कुछ कर सके तो जरूर करिए। यही आपसे अनुरोध करता हूं। फिर से एक बार मेरी बहुत बहुत शुभकामनाएं, शुभेच्छाएं, धन्यवाद, नमस्कार। समृद्धी महामार्गावर ट्रक आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात कारमधील 5 जणांचा मृत्यू झाला। रविवारी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला। अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव तालुक्यातील चॅनल क्रमांक 105 वर हा अपघात घडला। तर अपघातातील मृतक हे चंद्रपूरचे रहिवासी असून एकाच कुटुंबातील सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे। रविवारी दुपारी समृद्धी महामार्गावर घडलेल्या भीषण अपघातात चंद्रपूर येथील एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर शहरातील बाबूपेठ भागातील रहिवासी असलेले जीवने कुटुंब अकोला शहरात कौटुंबिक कार्यासाठी गेले होते। मात्र परतीच्या प्रवासात अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यात असलेल्या समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक 105 वर ट्रक आणि 4 चाकी वाहनाची धडक झाली। यात कारमधील 2 पुरुष, 2 महिला आणि 1 लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला। आरती जीवने, भास्कर जीवने, महादेव जीवने, त्रिषा जीवने आणि लता जीवने अशी मृतकाची नावं आहेत। अपघाताची माहिती मिळताच पोलीस, महामार्ग सुरक्षा पथक व बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं। मृतदेह ताब्यात घेऊन धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आलं। अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस पुढील तपास करत आहेत। तर या घटनेनं चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरात शोककळा पसरली असून समृद्धी महामार्गावर घडत असलेल्या घटनेनं समृद्धी महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर परत एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। राज्यातील ऑपरेशन टायगर नंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपमधील काही नेतेच फडणवीस यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न करत असून ऑपरेशन टायगर हा त्याचाच एक भाग असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या टीकेला प्रत्युत्तर दिलं। मी माणूस आहे, त्यामुळे मला पंखच नाही, त्यामुळे ते कुणीही छाटू शकत नाही असा टोला लगावत पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांचा मला पाठिंबा आहे असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं। कारण हे ऑपरेशन टायगर नाहीये, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे। तसंच देवेंद्र फडणवीसांचे पंख कापण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत। काल माझ्यासोबत तिकडे, काल परवा माझ्यासोबत विमानात बसले होते, पण हतबल होते, हतबल म्हणजे कळतच नव्हता मुख्यमंत्री असं काय झालं। ह्या आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला हा माणूस, कारण त्यांना कळतंय की आपले पंख कापतायत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत। आपण करायचं काय, न्याय तरी कोणाकडे मागायचा।
कोणतं दार ठोकायचं, कारण ते दार उघडलं तर पंख कापणार, हे दार उघडलं तरी पंख कापणार. म्हणजे जे काय वाचलंय ते वाचून जेवढे दिवस आहेत तेवढे ढकललेले बरे. या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत. ते एका कोपऱ्यात बसलेले, मी एका कोपऱ्यात बसलेलो. माझी सवय आहे, मी विमानात बसलो की माझ्या मोबाईलवर मी काही ना काही डाउनलोड केलेलं असतं. एखादा सिनेमा असतो, एखादा OTT असतं, OTTवरची वेब सिरीज असते, मी ती पाहतो. त्यामुळे सुरू झाल्यापासून उतरतपर्यंत मी ती पाहत होतो. त्यामुळे माझी हतबलता नेमकी त्यांना कुठे दिसली. दुसरं, मी मनुष्य असल्यामुळे मला पंखच नाही आहेत, ते माझे पंख कोण छाटणार आहे. पण माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांचा आशीर्वाद आहे, माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. उद्योजींच्या सदिच्छा या मी स्वीकारतो. 19ला असत्या तर चित्र वेगळं राहिलं असतं, पण त्यावेळेस ते देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्या सदिच्छा आज मी स्वीकारतो. अकोल्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद इथं एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान दुर्दैवी घटना घडली. नदीत स्नान करण्यासाठी गेलेल्या 40 वर्षीय व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मूर्तिजापूर शहरालगत असलेल्या सिरसो गायरान परिसरात राहणारे ज्ञानेश्वर सोळंके हे आपल्या कुटुंबासह दोनद येथील आसरा माता मंदिरात धार्मिक कार्यक्रम आणि दर्शनासाठी गेले होते. देवदर्शनापूर्वी काटेपूर्णा नदीत स्नान करण्यासाठी ते उतरले. मात्र पोहत असताना नदीच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं ते खोल पाण्यात गेले आणि बुडाले. उपस्थितांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच पिंजर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसंच मानवसेवा, सामाजिक विकास कार्य आणि आपत्ती व्यवस्थापनाद्वारे संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकानं तातडीनं शोध मोहीम राबवत ज्ञानेश्वर सोळंके यांचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. या दुर्दैवी घटनेमुळे सोळंके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. पिंजर पोलीस पुढील तपास करत आहेत. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर इथं कृषी विभागानं मोठी कारवाई करत गुजरातमधील एका कंपनीचे तब्बल 21 लाख रुपये किमतीचे 1988 बियाण्यांचे पॅकेटं जप्त केली. तर संबंधित गोदामाला सील करण्यात आलं असून कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून जिल्ह्यात बियाणांची विक्री आणि साठवणुकीची तपासणी सुरू आहे. त्याच अनुषंगानं मूर्तिजापूर इथं करण्यात आलेल्या तपासणीत गुजरातमधील एका कंपनीच्या गोदामात मोठ्या प्रमाणावर बियाणांचा साठा आढळून आला. तपासादरम्यान संबंधित कंपनीकडे बियाणं साठवणूक आणि विक्रीसाठी आवश्यक असलेला वैध परवाना नसल्याचं उघड झालं. तसंच बियाणांचा साठा आणि विक्री संदर्भातील आवश्यक नोंदवहीही उपलब्ध नसल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे कृषी विभागानं सुमारे 21 लाख रुपये किमतीचे एकूण 1,988 बियाणांची पाकिटं जप्त केली आहेत आणि संबंधित गोदाम सील केलं आहे. याच कंपनीवर यापूर्वीही अशाच प्रकारची कारवाई झाल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. जप्त करण्यात आलेल्या बियाणांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी अशा कारवाया यापुढेही सुरू राहतील असं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेनं विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. नागपूर, नवी अमरावती, खामगाव इथून प्रत्येकी 4 फेऱ्यांच्या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे. या गाड्यांचं आरक्षण 1 जुलै 2026 पासून सुरू होणार असून भाविकांनी आगाऊ आरक्षण करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपूरला जात असतात. भाविकांचा हाच प्रवास अधिक सुखकर आणि सोयीचा व्हावा यासाठी मध्य रेल्वे सरसावली आहे. रेल्वे प्रशासनानं विविध भागातून विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. यामध्ये नागपूर, मिरज विशेष 4 फेऱ्या, नवी अमरावती, पंढरपूर विशेष 4 फेऱ्या आणि खामगाव, पंढरपूर विशेष 4 फेऱ्या होणार आहेत. या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण 1 जुलै 2026 पासून सर्व संगणकीकृत रेल्वे आरक्षण केंद्रावर तसेच IRCTCच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. आषाढी वारीला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी भाविकांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा आणि आपलं तिकीट आगाऊ आरक्षित करावं असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यातील परतापूर इथं आरोग्य विभागानं गर्भलिंग निदान प्रकरणी मोठी कारवाई केली. पोर्टेबल मशीनद्वारे अवैध गर्भलिंग निदान सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकानं धाड टाकून एका बोगस डॉक्टरला रंग्यात पकडलं. या प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरू आहे. मेहकरपासून जवळच असलेल्या परतापूर गावातील एका घरात पोर्टेबल मशीनद्वारे गर्भलिंग निदान सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या PCNDT विभागाला मिळाली होती. प्राप्त माहितीनुसार आरोग्य विभागाचे पथक
सकाळी 6 वाजेपासूनच आरोपींच्या मागावर होतं. अत्यंत गोपनीय पद्धतीनं आणि नियोजनबद्धरित्या त्यांनी पाळत ठेवून मेहकर पोलिसांच्या मदतीनं घरावर छापा टाकून गर्भलिंग निदान करताना एका बोगस डॉक्टराला रंगेहात पकडलं. या प्रकरणी मेहकर पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य विभागाची पुढील कारवाई सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव रेल्वे स्थानकावर थरारक प्रसंग घडला. समोरून भरधाव रेल्वे येत असतानाही एका पोलीस कर्मचाऱ्यानं स्वतःचा जीव धोक्यात टाकून ट्रॅकवर पडलेल्या प्रवाशाचे प्राण वाचवले. त्यांच्या या धाडसी कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. काळजाचा ठोका चुकवणारा हा प्रसंग पाहून स्टेशनवरील उपस्थितांची भीतीने गाळून उडाली. पुढे जाऊन प्रवाशाला वाचवण्याची हिंमत कोणाचीही होत नव्हती. क्षणभरातच मोठा अनर्थ घडणार असं चित्र दिसत होतं. कर्तव्यावर असलेले रेल्वे पोलीस अधिकारी पांडुरंग वसू यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी थेट रेल्वे ट्रॅकवर उडी घेतली. समोरून येणारी काळ बनलेली रेल्वे काही अंतरावर असतानाच त्यांनी ट्रॅकवर पडलेल्या प्रवाशाला घट्ट पकडून अत्यंत वेगानं बाजूला खेचलं. वसू यांनी प्रवाशाला सुरक्षित बाहेर काढताच अवघ्या काही सेकंदात रेल्वे तिथून धडधड निघून गेली. पांडुरंग वसू यांनी दाखवलेल्या या अचाट धैर्यामुळं एका निष्पाप व्यक्तीला जीवनदान मिळालं आहे. मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना अर्वाच्य भाषेचा वापर केला होता. या घटनेच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्हा टीव्ही अँड डिजिटल मीडिया असोसिएशननं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलं. पत्रकार संरक्षण कायद्यानुसार बेताल खासदारांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. टीव्ही अँड डिजिटल मीडिया असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष फहीम देशमुख यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांनी हातात खासदार संजय दिना पाटील यांच्या निषेधाचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. खासदारांवर गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी संघटनेच्या वतीनं देण्यात आला. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर खासदार संजय दिना पाटील हे चिडून जाऊन अत्यंत खालच्या भाषेत पत्रकारांवर त्यांनी टिप्पणी केली आहे. त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकी देत या संपूर्ण संभाषणादरम्यान त्यांनी स्वतः काही लोकांना मारलं असल्याची कबुली देखील दिली. एकंदरीतच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि देशामध्ये अजूनही कायद्याचं राज्य आहे. या कायद्याचं राज्य असताना देखील लोकशाहीला कुठेतरी या ठिकाणी फाट्यावर मारत खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अत्यंत गलिच्छ भाषेत या ठिकाणी शिवीगाळ केलेली आहे. एकंदरीतच त्यांचा खाण्यापिण्यापर्यंतचा त्यांनी प्रकार जो आहे तो काढला. या ठिकाणी संपूर्ण प्रकार निषेधार्ह आहे. आम्ही टीव्ही आणि डिजिटल मीडिया असोसिएशन बुलढाणाच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांचा निषेध करतो. त्यांनी माफी जरी मागितली असली तरी ज्या शब्दांचा त्यांनी प्रयोग केला तो अत्यंत निषेधार्ह आहे आणि जे शब्द वापरत त्यांनी आधी केलेल्या कृत्याचा एकंदरीतच कबुली जबाबच त्यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ पोलीस विभागानं गृह मंत्रालयानं त्यांची दखल घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि ज्या गुन्ह्याची त्यांनी पत्रकाराशी बोलताना कबुली दिली त्याची चौकशी करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात यावी. आणि त्याचबरोबर पत्रकारिता संरक्षण कायद्यानुसार खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा. महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे. आर्टिकल 19 नुसार पत्रकाराला प्रश्न विचारण्याचा हा मूलभूत अधिकार आहे. या अधिकारावर जर कोणी गदा आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ते या महाराष्ट्र राज्यात कदापि खपून घेतलं जाणार नाही. या पुरोगामी महाराष्ट्रातील लोकशाहीला जर कोणी अशा पद्धतीनं काळीमा फासण्याचा प्रयत्न करत असेल तर या ठिकाणी असा प्रयत्न तमाम महाराष्ट्रातील पत्रकार यशस्वी होऊ देणार नाही. हे देखील खासदार संजय दिना पाटील यांनी लक्षात घ्यावं. शेगाव रेल्वे स्थानकावर भुसावळ बडनेरा मेमू पॅसेंजरच्या इंजिनमध्ये एक मोर अडकला. माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संयमानं मोराची सुखरूपपणे सुटका केली. प्राथमिक तपासणीनंतर मोराला पुढील देखभालीसाठी प्राणीमित्रांच्या सुपूर्द करण्यात आला. भुसावळ बडनेरा मेमू पॅसेंजर रेल्वे नेहमीप्रमाणे शेगाव स्थानकावर येऊन थांबली. गाडी थांबल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांचं लक्ष इंजिनकडे गेलं तेव्हा त्यांना इंजिनच्या समोरील भागात एक मोर अडकलेल्या अवस्थेत दिसला. या घटनेची माहिती मिळताच शेगाव लोहमार्ग पोलीस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस शिपाई किरण डोके, पोलीस हवालदार किरण अघाव, पोलीस हवालदार संजय मिर्झापुरे आणि पोलीस शिपाई ऋषी जवळकर यांनी अत्यंत संयम, दक्षता आणि काळजीपूर्वक प्रयत्न करून मोराला कोणतीही दुखापत होणार नाही याची खबरदारी घेत त्याची सुखरूप सुटका केली. त्याला अजून पडायचं पाणसाला नीचे भी पक्षी है नीचे भी नीचे गया पक्षी काही नाही ते फोटो काल काढून राहिला पुरा खाली गेला तो. जिवंत आहे ना. लागलं की पाहिजे.
अकोला शहरातील नव्या बसस्थानक परिसरात शनिवारी एका महिलेची छेड काढत गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित महिला शेगावला जाण्यासाठी बसस्थानकात आली होती. त्यावेळी एका तरुणानं छेड काढण्यास सुरुवात केली. दरम्यान मदतीसाठी आलेल्या इस्मावर देखील प्राणघातक हल्ला करण्यात आला. महिलेच्या आरोपानुसार आरोपीनं तिच्याकडे बघून अश्लील हावभाव केले, अश्लील भाषेचा वापर केला आणि गैरवर्तन केलं. महिलेनं विरोध केल्यानंतर आरोपीनं तिला धक्का देऊन खाली पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामध्ये ती जखमी देखील झाली. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला. महिलेच्या मदतीसाठी धावून आलेल्या एका व्यक्तीवरही आरोपीनं हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित व्यक्ती गंभीररित्या जखमी झाली असून त्याला तातडीनं जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी पोलिसांनी फुटेजची सखोल पाहणी करावी अशी मागणी होत आहे. भर दिवसा सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका बाजूला महिला सुरक्षेबाबत मोठे दावे केले जात असताना दुसऱ्या बाजूला बसस्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी अशा घटना घडत असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिकांनी आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, बसस्थानक परिसरात पोलीस गस्त वाढवावी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. मैं मेरी बच्ची के घर में जो खिलाते खड़ी थी तो वो भैया आया और डायरेक्ट आके मैंने बोली ओ भैया तुम पागल है कि तुम डायरेक्ट आके बोले मैं तुमको खिला करता तो क्या करता तुम्हारा हरमुड़ वालों ने बताया ना तो उनको पूरा खून कर दिया. हरमुड़ वालों को पूरा सर फाड़ डाला. हाँ कराए उन्होंने बोले हम पैसा दिलवाएंगे इसको. मैं बस में खड़ा था जैसा कि हाँ व्यवहार करता हूँ तो लेडीज के ऊपर डायरेक्ट हाथ डाला उन्हें और मेरे बच्चे ऐसा छाती पर डालने करा. मैंने बचाने गया तो उन्हें डायरेक्ट मारना चालू कर दिया. और मैंने ऐसा क्यों करा तो बोले मैं तू क्या करना, वो हाथ डाला. मैंने तू बचाने का लेडीज को बोले मेरी छूट मारने कर यहाँ हमला हेड हाँ हेड यहाँ मारा पिल्लर को उड़ा वो अकेला ही हाँ. शेगावच्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीनं अकोला जिल्ह्याचा निरोप घेत वाशिम जिल्ह्याकडे प्रस्थान केलं. अकोला जिल्ह्यात 4 दिवस मुक्काम केल्यानंतर पहाटे पालखी पातूर शहरातून पुढील प्रवासाला निघाली. गणगण गणात भोवतीच्या अखंड जयघोषात आणि टाळ मृदुंगांच्या निनादात संत श्री गजानन महाराजांची पालखी पातूर घाटातून पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करते. हिरव्यागार डोंगररांगा, घाटातील वळणावळणाचा रस्ता आणि त्यावर शिस्तबद्धपणे चालणाऱ्या हजारो वारकऱ्यांमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाल्याचं चित्र बघायला मिळत आहे. पातूर घाटातील या पालखी सोहळ्याचं विहंगम ड्रोन दृश्य प्रत्येकाच्या मनाला भावणारं ठरत आहे. श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला लावणारी ही दृश्य आमचे प्रेक्षक मोहन पाटील यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपली आहे. अकोला जिल्ह्यात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं तर अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरून वाहू लागले. पातूर तालुक्यातील देऊळगावमध्ये पाण्याच्या प्रवाहात एक कार वाहून गेली. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला असून सुदैवानं यात कोणतीही जीवहानी झाली नाही. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे देऊळगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. गावाजवळील नदी नाले ओसंडून वाहू लागल्यानं पाणी अचानक गावात शिरलं. या वेगवान प्रवाहात रस्त्यालगत उभी असलेली एक 4चाकी गाडी पाण्याच्या लोंढ्यासोबत वाहून गेली. स्थानिक नागरिकांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सुदैवानं गाडीत कोणीही नसल्यानं मोठी जीवितहानी टळली. मात्र या घटनेमुळे पावसाळ्यात पुराच्या पाण्याजवळ वाहन उभं न करण्याचं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. बातम्यांची मालिका पुढे चालू राहील. आपण पाहत रहा USN न्यूज. नमस्कार.